आमदार अपात्रतेवर घेतलेला निर्णय कायदेशीर, टीका टिप्पणी करून दबाव टाकण्याचा प्रयत्न, मात्र माझ्यावर कुठलाही परिणाम झाला नाही, राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया. हुकुमशाही आणि घराणेशाहीचा पराभव, मुख्यमंत्री शिंदेंचा हल्लाबोल, तर गोगावलेंची याचिका फेटाळली, अध्यक्षांवर दबाव होता का, याबाबत चर्चा करणार शिंदेंची माहिती. शिंदेंची शिवसेना कायदेशीर असल्याचा नार्वेकरांचा निकाल, महाराष्ट्रात मजबूत सरकार असून आम्ही कार्यकाळ पूर्ण करू, उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. घराणेशाहीचा आरोप करता मग श्रीकांत शिंदेंची ओळख काय, राऊतांचा शिंदेंवर पलटवार, तर नार्वेकरांचा निकाल म्हणजे मॅच फिक्सिंग, राऊतांचा आरोप. संजय राऊतांसह आदित्य ठाकरेंवर हक्कभंग प्रस्ताव आणणार, भाजप आमदार राम कदम आक्रमक, तर असंसदीय शब्द वापरल्यानं हक्कभंग आणण्याचं काम सुरू, शंभूराज देसाईंची माहिती. राहुल नार्वेकरांचा निकाल अन्यायकारक, सर्वसामान्य जनतेपर्यंत निकाल पोहोचवणार, ठाकरे गटाच्या बैठकीत ठरली रणनीती. निकालाविरोधात ठाकरे सुप्रीम कोर्टात जाणार, अनिल परब, कपिल सिब्बल यांच्यासोबत चर्चा करणार, तर ठाकरेंच्या आमदारांच्या अपात्रतेसाठी शिंदे गटही कोर्टात जाणार. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला शरद पवार उपस्थित, अजित पवारांनी मात्र कार्यक्रमाला जाणं टाळलं. शिंदे फडणवीस अकार्यक्षम असल्यानं दादांना राज्य सांभाळावं लागतं, अजित पवारांच्या गैरहजेरीवरून रोहित पवारांचा टोला. शिंदे आणि फडणवीस अकार्यक्षम आहेत, मग तुमची कामं घेऊन काय येता, मंत्री शंभूराज देसाईंचा रोहित पवारांवर पलटवार. मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्यासाठी 15 जानेवारीपासून सर्वेक्षणानंतर आठवडाभरामध्ये माहितीचं वर्गीकरण आणि दुरुस्ती केली जाणार. रोहित पवारांविरोधात कायदेशीर कारवाई करणार, तलाठी भरतीतील वसुलीच्या आरोपानंतर विखे आक्रमक, तर काय कारवाई करायची ती करा, रोहित पवारांचं प्रत्युत्तर. अजित पवारांनी पुणे जिल्हा नियोजन समितीचा निधी वाटपाचा वाद मिटवला, समितीच्या प्रत्येक सदस्याला 1 कोटी निधी देण्याचा निर्णय, चंद्रकांत दादांनी दिलेल्या कामाची यादी स्वीकारत असल्याचंही स्पष्ट. पुण्यामध्ये डीएड बीएडच्या विद्यार्थ्यांनी अडवली मंत्री चंद्रकांत पाटलांची गाडी, शिक्षक भरतीतील इंग्रजी माध्यमांचं स्वतंत्र आरक्षण रद्द करण्याची विद्यार्थ्यांची मागणी. छत्रपती संभाजीनगरमधील गंगापूर उपसा सिंचन योजना कार्यक्रमात गोंधळ, आरोग्य किट लुटण्यासाठी नागरिकांची गर्दी. उद्यापासून 14 जानेवारीपर्यंत पुण्यामध्ये 3री आंतरराष्ट्रीय साखर परिषद, 27 देशातील शास्त्रज्ञ उपस्थित राहणार, शरद पवारांची माहिती. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये दर्शन घेणार, मोदींच्या हस्ते उद्या मुंबईतील शिवडी न्हावा लिंक रोडचंही लोकार्पण. एसटी कर्मचाऱ्यांना अद्यापही डिसेंबरचा पगार नाही, सवलत प्रतिपूर्तीची रक्कम महामंडळाच्या खात्यात आली नसल्यानं पगार रखडल्याची माहिती. ट्रक चालकांच्या संपाचा कांदा लिलावावर परिणाम, अहमदनगरच्या नेप्ती बाजार समितीमध्ये कांदा लिलाव बंद, तर अमरावतीमध्ये चालकांचं मुंडन करत आंदोलन.